आणि वेळेत एका राजकीय बातमीकडे रोहिणी खडसे यांना मोठा दिलासा मिळालाय। खेवलकर यांच्याकडनं अंमली पदार्थांचं सेवन झालेलं नाही असं आता स्पष्ट होतंय। पुण्यातल्या खराडी पार्टी प्रकरणात आरोपी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं असा अहवाल समोर आलाय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? जरी ही बातमी गुन्हेविषयक असली तरी त्याच्यामध्ये राजकीय अंग आहे असं खडसे यांचं मत आहे। कारण ते ज्या पद्धतीनं हनी ट्रॅप संदर्भातल्या आणि नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनेबद्दल बोलत होते, तर त्याच्यानंतर ही झालेली कारवाई आहे वगैरे। तर आता प्रांजल खेवलकरच्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून असं दिसत होतं की त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं की नाही, कारण जेव्हा तिथे अंमली पदार्थाची नेमकी ग्राम मधली मोजणी आली तेव्हा त्याला रेव पार्टी म्हणायचं का असा प्रश्न उपस्थित झाला होता। आणि तिथून मग आता न्यायवैधक संस्थेचं असं आव्हान येणं की प्रयोगशाळेमध्ये मी असं सांगितलं की खेवलकरनी प्रत्यक्षामध्ये अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही। जो 25 जुलैला कथितरित्या रेव पार्टी सुरू होती त्याच्यावरती जो छापा टाकला पोलिसांनी, त्यात डॉक्टर प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटानी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन सोमाजी बोंबे, श्रीपाद मोहम्मद यादव, ईशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक केली। आणि नंतर खेवलकरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील साहित्य सापडलं असं न्यायालयामध्ये पोलिसांनी म्हटलं होतं। तर त्यातला पहिला जो भाग होता की पहिल्याच छाप्याच्या वेळेला अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये, तर तिथेच आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे की खेवलकर हा जर अशा अंमली पदार्थ पार्टीचा सहभागी असलेला सदस्य होता तर त्यांनी जर अंमली पदार्थाचं सेवनच केलं नसेल तर मग ही छापा जो टाकला तो तरी न्यायदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरतं का? पण अर्थात पोलीस त्याबद्दल अधिक स्पष्ट बोलतील। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।